बातमी आहे ती बेळगाव मधल्या पावसाची। बेळगाव मधल्या बेलहोंगल तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पावसाचं पाणी त्यामुळे शिरलं। ही दृश्य आपण बघतोय। दरवाजा आणि खिडकी तोडून हे पाणी बाहेर काढावं लागलेलं आहे। ग्रामपंचायत कार्यालयामधील सर्व कागदपत्र त्यामुळे खराब झालेली आहेत। तर राज्यातही अनेक भागांमध्ये पाऊस झालेला आहे। बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावली। त्याची दृश्य आपण बघतोय। अचानक पाऊस आल्यामुळे अनेक ठिकाणी लग्न समारंभामध्ये मोठी धांदल उडाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। तर जेवणाचंही मोठं नुकसान झालेलं आहे। पावसामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारवा पसरला, त्यामुळे हवामान बदलाचा मानवी आरोग्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। बातमी जेजुरीमधून। पुण्यातील जेजुरी गडावरती पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे गडाच्या पायऱ्यावरनं पेठेतून हे पाणी वाहू लागलं। त्यामुळे गडावरती आलेल्या भाविकांची तसंच व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। त्याची दृश्य आपण जेजुरीमधून बघतोय। तर तिकडे हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि अचानक हजेरी लावलेल्या या अवकाळी पावसामुळे विवाह समारंभामध्ये एकच गोंधळ उडालेला होता। मात्र पावसामुळे जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झालेली आहे। तर वातावरणामध्ये सुद्धा या अवकाळी पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला आहे। पुढे जाऊयात। फलटण तालुक्यामधील तरडगाव इथल्या शेतकरी विराज पंकज गायकवाड यांच्या शेतामध्ये आज दुपारी नारळाच्या झाडावरती वीज कोसळली। त्यानंतर नारळाच्या झाडानं मोठा पेट घेतला। मात्र कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। आज सातारा शहरासह काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आणि यामध्ये काही ठिकाणी वीज पडली, तर काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। बातमी शिर्डीतल्या पावसाची। शिर्डीमध्ये राहता परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये तसंच शिर्डी विमानतळाच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार अवकाळी पाऊस बरसला। जोरदार या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्याचं सुद्धा दिसून आलं।